तर मित्रांनो आता आपली गुढी उभी करून झालेली आहे आणि आता वेळ झाली आपल्या खास सणाच्या जेवणाची. गुढीपाडवा म्हटला की सगळ्यांच्या घरात गोडधोड सगळं बनत असतं. तर इकडे बघा पुऱ्या लाटत आहेत. म्हणजे आज काय आहे का आपण काय कसं आहे ते इथले बघा. हा बस आहे ते पण. तर मित्रांनो आता आपली गुढी उभी झालेली आहे आणि डॉनसुद्धा आपण परत केली. डॉन कसं वाटलं? तर पुढचा कार्यक्रम लगेच तुम्हाला आपल्या एवढ्यातून दाखवतो. नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या कोकण जीवनशैली यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 19 मार्च आणि आज आपल्या सर्वांचाच नवीन वर्ष चालू होत आहे. तर सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज आपल्या घरीसुद्धा गुढी उभारणार आहोत आणि हा सगळा कार्यक्रम जो आहे आपल्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर मित्रांनो इकडे पाहू शकता आपल्या घरी रांगोळी काढलेली आहे. आणि आपली गुढी इथेच उभी राहणार आहे बघा इकडे यासाठी. तर मित्रांनो बघा आम्ही बांबूच्या काठीला अशी साडी आम्ही ठेवलेली आहे आधीच. आता पुढची तयारी तुम्हाला लवकरच दाखवतो काय असेल ते. किती हाईट आहे ते बघूया रे. हां बस होईल पकड. हां या 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 जे डॉन तू पण ये चल. तू पण चल. डॉन तर मित्रांनो आपण साहित्य काय घेतले बघा. हा रशी पाहिजे. कडुलिंब आहे इकडे, साखरेची माळ आहे, खार आहे, गुळ खोबरं आहे, नारळ आहे, पानाचा विडा आहे आणि इकडे आरतीचं ताट आहे आणि आपला स्वस्तिक काढलेला घडू आहे. कुंकू आणि हळद काय करताय? तर मित्रांनो आपल्या गुढीला 5 हळदी कुंकूची बोटं लावायची पाहिजे. अडपायची बांध बाहेरच्या साईडला म्हणजे आतल्या साईडला स्वस्तिक पुढे इकडं आपल्याकडे विडाई नारळ तांदूळ दे. तांदूळ दे. नाही साईड साईडने असे कुठं ठेव इकडं. नैवेद्य ते घेते
बुडीला हां करा तर मित्रांनो आता आपली गुढी उभी झालेली आहे आणि डॉनने सुद्धा आपण मदत केली. डॉन कसं वाटणार हां तर पुढचा कार्यक्रम लगेच तुम्हाला आपल्या एवढ्यातून दाखवतो. इकडे बघा आपली गुढी उभी राहिलेली आहे आज. पूजा वगैरे पण झालेली आहे. नैवेद्य दाखवलेला आहे. आता प्रसाद दाखवलेला आहे. अजून नैवेद्य बाकी आहे ते दाखवायचं आहे. आणि आमचा छोटा फोटोग्राफर. अरे ऑर्डर वगैरे घेतोच काय लग्नाच्या? घे घे काढ फोटो काढ. हां अरे लग्नाची ऑर्डर घेतोस ना? नंबर सांग तुझा. मित्रांनो हा माझाच कॅमेरा आहे काय नाही. चल जा पाय पड जातो. पाय पड जा. आरती घे. गुढी उभारली गेलेली आहे आणि आता पुढे जेवण बनतो आहे. आज स्पेशल जेवण असतो आपल्या घरी. जाऊया आता विचारूया घरी काय बनतो आहे तो. त्याच्यानंतर जेवायला आले ना शाबास. तर काय बनणार आहे आपल्या घरी? जा विचार जा. मामीचा विचार. तर मित्रांनो आता आपली गुढी उभी करून झालेली आहे आणि आता वेळ झाली आपल्या खास सणाच्या जेवणाची. गुढीपाडवा म्हटला की सगळ्यांच्या घरात गोडधोड सगळं बनत असतं. तर इकडे बघा पुऱ्या लाटत आहेत. म्हणजे आज काय आहे का? आमरसपुरी आणि बस एवढाच? बाकीच्या सगळ्या नंतर म्हणजे अजून खूप काही आहे. तर मित्रांनो नंतर शेवटी आपण बघूया काय काय बनवलं आहे. आज खूप साऱ्या गोष्टी बनवल्या असं म्हणतं आहे. तर खरं शेवटी दाखवतो मला काय काय जेवणामध्ये आहे. सध्या पुऱ्यांची तयारी चालू आहे. तिकडून किचनमधून खमंग असा वास सुगंध सुटलेला आहे. तर मजा येणार आहे नंतर. या बघूया. तर बघा मित्रांनो स्टार्टर्स आहे. तर स्टार्टर्स ट्राय करूया आपण. याच्यात कोथिंबीर वडे आहे ना? तर मित्रांनो जेवणाच्या आधी टाईम आहे जेवणाला. तर तोपर्यंत स्टार्टर्स खाते. कोथिंबीर वडी. अप्रतिम आहे. लिंबू कापायला म्हणून सांग भाजी तुम्हाला दे वाटेल दे. त्यानंतर तर मित्रांनो आता फायनली जेवायला बसतोय आणि काय आपल्या सणाचा स्पेशल बेत तुम्हाला दाखवतो लवकरच. होय आता तर मित्रांनो इकडे आमरस आहे, पनीरची भाजी आहे, पापड आहे, कोथिंबीर वडी आहे, पुरी आहे, श्रीखंड आहे आणि डाळ भात आहे. तर या सर्वांनी जेवायला आम्ही सुद्धा जेवतोय. पनीरची भाजी नाही दाखवली आहे नाही का दाखवलं. तर मित्रांनो आता आम्ही सर्वजण जेवायला. तुम्ही सुद्धा जेवायला या आणि भेटूया आता जेवल्यानंतर. मस्त झाला जेवण. हे कसलं आहे रे? साबुदाणा काय काय छान लागतं. तर मित्रांनो आता जेवण एवढा खूप चांगला होता तर लय झोप आली. जेवलो आणि आपल्याला आता फोटोशूट करायला जायचं आहे. दोन मॉडेल आपले आलेले आहेत. हे बच्चे इकडे अंड्या
तत्पूर्वी आता आपण आपली जी गुढी आहे आता वाजले 5:30. आता आपण गुढी उतरूया. गुढीपाडवाचा सण खूप मस्त होता आजचा दिवस नाही बच्चा. तर जेवण झालं, गुढी उभारली, सगळं झालं. आता आपण गुढी उतरूया आणि गुढी उतरवायचा कार्यक्रम कसा आहे. चल गुढी उतरायची ना. चल, ये बाहेर. काय करायचं हा म्हणूनच तू मला जाऊ ना. हा जोडतो मी. जातो तू तर. मित्रांनो, पहिला जेव्हा गावाकडे आम्ही गुढी उतरायचो तेव्हा प्रत्येकच्या घरी जायचो गुढी उतरायला आणि तिथले लोक मग गूळ खोबरा साखर वगैरे आम्हाला द्यायची. आणि आतासुद्धा आपली घरची गुढी उतरत आहोत आपण. हा एक नको सोड, डायरेक्ट बोलू ना. हा काढ, सगळा काढ. तर मित्रांनो, आता आपली गुढी उतरून झालेली आहे आणि आता नारळ फोडला, ती प्रसाद सगळ्यांना वाटायची आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.